सावनेर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानं, क्लब, बार, बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। आदेशांना डावलून जी दुकानं सुरू होती त्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। जगभरात पसरलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर झाला आहे। ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। 13 मार्चपासून राज्यभरात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नगरपरिषद तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात भरणारे आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद करण्याचे आदेश नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद कार्यालय सावनेर येथून देण्यात आले आहेत। यात बियर बार, वाईन शॉप, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फुटपाथवरील दुकानं, चौपाटीवरील दुकानं, पानठेले व इतर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। मात्र आठवडी बाजारातील जीवनावश्यक वस्तू किरकोळ स्वरूपात विकल्या जाऊ शकतात। अशा ठिकाणीही विनाकारण गर्दी होणार नाही याची दक्षता सामान्य नागरिकांनी घ्यावी असंही सांगण्यात आलं आहे। या आदेशांचं पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने दंड संहिता 1860-45च्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असं मानण्यात येईल आणि कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे। याप्रमाणे नुसते निर्देश देऊनच प्रशासन थांबलं नाही तर त्यानुसार कारवाई केली जाते आहे। सावनेरमध्ये आदेशांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे। हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी हॉटेल व्यावसायिकांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केल्याने एकच खळबळ उडाली, तर शहरातील सुजाण नागरिकांनी त्याचं स्वागत केलं। पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातून अशाच कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सदर कारवाईत कवडू हॉटेल, बँक ऑफ इंडिया पुढे, रामदेव बाबा मिष्टान्न भंडार, न्यू रामदेव बाबा मिष्टान्न भंडार, गडकरी चौक सावनेर येथील 2 चहाच्या टपऱ्या संचालकांना ताब्यात घेऊन 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोणत्याही अफवांना बळी पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।